बेने निवड. आपण आतापर्यंत काय केलेलं आहे, एका रानामधून ऊस काढायचा आणि दुसऱ्या रानामध्ये लावायचा. हे करत असताना 4 शब्द लक्षात ठेवा. 8 ते 10 महिने वयाचा, जाड लांब कांड्याचा, साखर कमी असणारा कवळा ऊस बेण्यासाठी पाहिजे, हे मात्र आयुष्यात विसरू नका. ज्या ऊसामध्ये ग्लुकोज आणि फ्रुक्टोज नावाची साखर आहे तो ऊस बेण्यासाठी घ्या. म्हणजे 8 महिन्याचा, 9 महिन्याचा, 10 महिन्याचा ऊस असेल त्यामध्ये ग्लुकोज आणि फ्रुक्टोज नावाची साखर जास्त असते. कारखान्याला जाणारा ऊस बेण्यासाठी कधी घेऊ नका, त्यामध्ये सुक्रोज नावाची साखर जास्त असते आणि सुक्रोज नावाची साखर असणारा ऊस बेण्यासाठी घेतला तर ऊसाचे उगवण कमी होते. म्हणून 8 महिने, 9 महिने, 10 महिन्याचा ऊस बेण्यासाठी घेणे हे सुद्धा महत्वाचं आहे. त्याचबरोबर कोणता ऊस बेण्यासाठी घेऊ नये, खोडव्यामधला ऊस बेण्यासाठी घेऊ नका. बुडाकडच्या 2 कांड्या घेऊ नका, साखर जास्त आहे. शेंड्याकडच्या 2 कांड्या घेऊ नका, डोळा तयार झालेला नाही. आकुड कांड्याचा ऊस असेल तर बेण्यासाठी घेऊ नका. उभ्या ऊसाला डोळे फुटलेले असतील घेऊ नका. तुरा आलेला असेल तर घेऊ नका. लोळलेला असेल तर घेऊ नका. लोकरी मावा पडलेला असेल तर घेऊ नका.